श्री स्वामी समर्थ. कोट्यावधी भाविक दररोज न चुकता आपल्या स्वामींची सेवा करत असतात. आपापल्या परीनं स्वामींचं नामस्मरण उपासना करत असतात. स्वामी समर्थांचा प्रकट दिन आत्ताच मार्चमध्ये होऊन गेला. सर्व स्वामीं भक्तांसाठी तो एक पर्वणीचा दिवस. या दिवशी जेवढी जास्त शक्य होईल तेवढी आपण स्वामी सेवा करत असतो. यासोबतच 15 एप्रिलला असते ती म्हणजे स्वामी समर्थांची पुण्यतिथी. यंदाच्या वर्षी आपण स्वामी समर्थांची 148वी पुण्यतिथी साजरी करत आहोत. अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेणाऱ्यांची संख्या देखील या दिवशी खूप मोठी असते. मात्र सगळ्यांनाच अक्कलकोटला जाता येत नाही आणि स्वामींचं महात्म्य वर्णन करणारी अनेक स्तोत्र, मंत्र, ग्रंथ हे आपण घरी बसून देखील म्हणू शकतो. स्वामींची सेवा करत असताना आपण नामजप, तारक मंत्राचा जप, 108 माळी श्री स्वामी समर्थ जप किंवा लिहून केलेला जप असेल, यासोबतच स्वामी समर्थ ग्रंथांची पारायण, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत आणि गुरुलीलामृत, या 2 ग्रंथांना स्वामी समर्थांच्या जप किंवा स्वामींच्या सेवेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. स्वामींच्या या पुण्यतिथीच्या दिवशी आपण या 2 ग्रंथांपैकी कोणत्याही एका ग्रंथाचं साप्ताहिक देखील पारायण करू शकतो. मात्र या गोष्टी करत असताना काही नियमांची आपल्याला आवश्यकता असते आणि ते जर नियम आपण व्यवस्थित आणि काटेकोरपणे पाळले तर आपण स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊ शकतो आणि स्वामींकडून आपल्याला कृपाशीर्वाद अतिशय लवकर मिळू शकतात. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्री गुरुलीलामृत पारायण आणि स्वामी चरित्र सारामृत यांचं साप्ताहिक पारायण कशा पद्धतीनं करायचं असतं याबद्दलची माहिती घेणार आहोत. त्यामुळं आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि आपल्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि हाईप केलं नसेल तर दोन्हीही करून घ्या, कारण की आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती अतिशय थोडक्यात मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. मैत्रिणींनो, श्री गुरुलीलामृत हे ग्रंथराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीलांचं आणि चरित्राचं अत्यंत रसाळ वर्णन करणारं पुस्तक आहे. स्वामी भक्तांसाठी हे पारायण अत्यंत फलदायी आणि मनःशांती देणारं असतं. श्री गुरुलीलामृत ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. हे पारायण प्रामुख्यानं तुम्ही 3 दिवस किंवा 7 दिवस पूर्ण करू शकता. स्वामींच्या कृपेने अडलेली सर्व कामे मार्गी लागावीत आणि आध्यात्मिक प्रगती व्हावी या उद्देशानं हे पारायण बहुतेक वेळा केलं जातं. तुम्ही जर हे 3 दिवसांचं पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 7, दुसऱ्या दिवशी अध्याय 8 ते 14 आणि तिसऱ्या दिवशी अध्याय 15 ते 21 असं प्रकारे याचं वाचन आपल्याला करावं लागतं. आणि हे पारायण जर तुम्ही 7 दिवस करत असाल तर दररोज 3 अध्याय वाचले तरी देखील 7 दिवसामध्ये आपलं 21 अध्यायांचं हे पारायण पूर्ण होतं. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मनाची एकाग्रता आणि नियमांचं पालन महत्त्वाचं असतं. तुमच्या घरामधील देवासमोरचं स्थान, स्वामींचा फोटो, यासोबतच दिवा, आसन, शुद्धता, आपली पारायण वाचनाची वेळ आणि संकल्प हे काही महत्त्वाचे मुद्दे जर आपण ध्यानात घेतले तर आपलं स्वामी समर्थ पारायण हे सुफळ आणि संपूर्ण होतं. त्यामुळं कोणत्या नियमांनुसार आपल्याला हे करायचं आहे याची माहिती आता आपण पुढं जाणून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण याची पूर्वतयारी काय करायची ते पाहून घेऊ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत किंवा गुरुलीलामृत सप्ताह सुरू करताना तुम्हाला सकाळी स्नानादी कार्य झाल्यानंतर म्हणजेच नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही हे पारायण सकाळीच केलं तर अतिशय उत्तम राहतं. त्यासोबतच एक ठराविक वेळ निश्चित करा. शुद्ध वस्त्र नेसा, मस्तकी गंध लावा, कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींच्या स्मरण करा. आपल्या वडीलधाऱ्यांना वंदन करा, नमस्कार करा आणि उजव्या तळहातावरती पळीभर पाणी घेऊन आपलं नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करत आहोत हे स्वामींना सांगून हा संकल्प घ्या. तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करा आणि हे झाल्यावरती पळीभर हातात घेतलेलं पाणी हे ताम्हणात सोडा. निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाका. पारायण करत असताना एक दिवा कायम तेवत ठेवायला हवा हे लक्षात घ्या. काही कारणास्तव हा दिवा जर विझला तर आपण स्वामींची क्षमा मागून पुन्हा त्याला प्रज्वलित करायचं आहे हे ध्यानात घ्या. पोथीला अक्षता, फुलं व्हा, पोथीला धूप दीप दाखवा आणि मनापासून पोथीला नमस्कार करा. पोथीमधील प्रत्येक अर्थ हा नीट समजून घेऊन शांतपणे त्याचं वाचन करा.
वाचन करत असताना तुमचं मन हे एकाग्र ठेवा आणि इतर विचारांना तुमच्याजवळ भटकू देखील देऊ नका. इतक्या एकाग्रतेने आपल्याला श्री स्वामी समर्थ गुरु लीलामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अथवा गुरु लीलामृत यांचं पारायण तुम्ही कुणीही करू शकता. या पोथीमध्ये असं सांगितलं आहे तसे अध्याय तुम्हाला या पारायण करताना वाचायचे आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला त्याचे कसे वाचायचे आहेत याची देखील माहिती दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अथवा गुरु लीलामृत यांचा तुम्हाला चौरंगावरती उत्तम वस्त्र ठेवून त्यांना पाचारण करायचं आहे. त्यावरती श्री स्वामींची तसबीर किंवा मूर्ती देखील ठेवायची आहे. शेजारी रांगोळी काढायची आहे, समई लावायची आहे. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य यांची पंचोपचारांनी श्रींची पूजा करायची आहे. पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्याला तारक मंत्र देखील म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करा. चित्त प्रसन्न ठेवा आणि या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहे असा भाव ठेवून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मनपूर्वक करा. श्री गुरु लीलामृत या पोथीमध्ये जसं सांगितलं आहे तसे अध्याय पठणास प्रारंभ करा. तत्पूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवा. पोथीला अक्षता फुले वाहा. पोथीला धूप दीप दाखवा. मनापासून पोथीला नमस्कार करून मग पारायणास सुरुवात करा. लक्षात घ्या, हे पारायण तुम्हाला दुपारच्या भोजनापूर्वीच करायचं आहे. श्री गुरु लीलामृत पारायण शक्यतो सकाळचंच करायचं असतं, कारण की त्यावेळी आपले मन प्रसन्न असते आणि चित्त एकाग्र असते. गुरु लीलामृत पारायणाची वेळ निश्चित करा आणि ज्या दिवशी तुम्ही हे पारायण कराल पुढील 7ही दिवस त्याच वेळेला तुम्हाला ह्या पारायणाचं पठण करायचं आहे. सुरू करण्यापूर्वी वरती सांगितलं त्याप्रमाणे तारक मंत्र 108 वेळा श्री स्वामी समर्थांचा जप करा आणि मग सुरुवात करा. पोथीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही वाचन करण्यासाठी वरती सांगितल्याप्रमाणे जे काही 2 ग्रंथ आहेत त्यापैकी कोणता ग्रंथ निवडला आहे त्याचं रोजचं वाचन झाल्यानंतर पोथीला मनोभावे नमस्कार करा. वाचताना काही चुका होऊ शकतात, त्यामुळं आपल्याला मनापासून या गोष्टीसाठी स्वामींची क्षमा देखील मागायची आहे. स्वामींना गंध, हळद, कुंकू आणि फुले अर्पण करा. धूप दीप आणि आपण जो काही रोजचा प्रसाद किंवा जे काही जेवण बनवत आहोत त्यामधील नैवेद्य जरी आपण स्वामींना दाखवला तरी देखील चालेल. प्रसाद मनोभावे ग्रहण करा आणि त्यानंतर पारायण झाल्यानंतर तारक मंत्राचं देखील पठण करा. 7 दिवस अखंड दीप तेवत ठेवा. आता यानंतर पारायणाच्या शेवटच्या म्हणजे 7व्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं. त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. शुचिर्भूत होऊन पूजा करायची आहे. जिथं आपण पारायण केलं आहे त्याच ठिकाणी देवघरामध्ये आपल्याला आता पूजा करायची आहे. फुले, तुळशीपत्र, अष्टगंध, गुलाल, धूप दीप नैवेद्य आणि शक्य असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला या दिवसासाठी शक्य असेल तर करायचा आहे. अथवा तुम्ही गोडाचा नैवेद्य म्हणून शिरा केला तरी देखील चालेल. यासोबतच ज्या ग्रंथाचं तुम्ही वाचन केलं आहे त्या पोथीला पाटावर ठेवून गंध, अक्षता आणि फुलं अर्पण करा. अगरबत्ती आणि दीप ओवाळून ग्रंथाला नमस्कार करा. हातामध्ये अक्षता आणि पाणी घेऊन मी श्री गुरु लीलामृत ग्रंथाचं पारायण पूर्ण केलं असून त्याचे पुण्य मला लाभो आणि माझ्या मनोकामना पूर्ण होत असा संकल्प सोडून पाणी मनामध्ये सोडा. नंतर हे पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता. श्री स्वामी समर्थ किंवा भगवान दत्तात्रयांना प्रिय असणारा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. यामध्ये शक्य असेल तर पुरणपोळी, वरण भात आणि खीर यांचा समावेश असतो. यानंतर आपल्याला दत्तात्रयांची आरती आणि श्री स्वामी समर्थांची आरती ही श्रद्धेनं म्हणायची आहे आणि मंत्रपुष्पांजली अर्पण करायची आहे. उद्यापनाच्या दिवशी किमान एका ब्राह्मणाला किंवा एका सुवासिनीला भोजन देणं हे जास्त फलदायी मानलं जातं. तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही शिदा म्हणून तांदूळ, डाळ, तूप आणि दक्षिणा एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता. गुरुचरित्रामध्ये किंवा स्वामींच्या चरित्रामध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे. त्यामुळे उद्यापनाच्या दिवशी गरिबांना अन्नदान किंवा पशुपक्ष्यांना घास घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यासाठी तुम्ही एखाद्या गाईला गवत किंवा कुत्र्याला भाकरी अवश्य द्या. श्री गुरु लीलामृताच्या पहिल्या नमन अध्यायामध्ये विघ्नहर्ता गजानन, प्रकृती पुरुष, सद्गुरू, सज्जन आणि आईवडील यांना वंदन केलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये श्री आनंद भारती महाराजांनी विद्वांसांना प्रेरणा दिली आणि श्री दत्तजन्म आख्यान निवेदन केलं आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये श्री दत्तगुरूंचा दुसरा अवतार श्रीपाद वल्लभ यांचं आख्यान वर्णिलं आहे. तर चौथ्या अध्यायामध्ये अंबिकेचे पूर्ण जन्माख्यान व प्रदोषव्रताचा महिमा सांगितला आहे. 5व्या अध्यायामध्ये श्री नृसिंह सरस्वती करंजग्रामी अवतरल्याचं वर्णन आहे. श्री गुरुचरित्र साराची समाप्ती देखील केली आहे. 6व्या अध्यायामध्ये श्री नृसिंह सरस्वती उत्तर पंथाकडून दक्षिण मंगळवेढ्यास दिनोद्धार करीत असल्याचं वर्णन आहे.
7व्या अध्यायामध्ये बसाप्पाचं आख्यान सांगितलं आहे, तर 8व्या अध्यायामध्ये एका यवनाचा उद्धार केल्याचं आपल्याला आढळतं. सद्गुरू मंगळवेढ्यावरून सोलापुरास आले. 9व्या अध्यायामध्ये भक्तांसाठी सद्गुरू अक्कलकोटला आल्याचं वर्णन आहे. 10व्या अध्यायामध्ये ब्रह्मचारी विष्णुबुवांचं गर्वहरण करून त्यांचा उद्धार केला, तर 11व्या अध्यायामध्ये सद्गुरूंनी अतिथी तृप्त करून स्वतःची क्षुधाशांती केली आणि इतर लीलाही केल्या. 12व्या अध्यायामध्ये रावणा या मृत वैश्यास संजीवनी देऊन एका ब्राह्मण स्त्रीच्या मृत बालकासही जिवंत केलं. 13व्या अध्यायामध्ये एका किमयागाराचं गर्भहरण करून त्याच्यावरती सद्गुरूंनी अनुग्रह करून सिद्धिदर्शन भक्तजनांना घडवलं. 14व्या अध्यायामध्ये स्वामींच्या अन्नपूर्णा देवी स्वरूपाचं वर्णन आहे, तर 15व्या अध्यायामध्ये अलंकापुरीच्या नृसिंहयतीस समाधियोग सद्गुरूंनी कथन केला आहे. 16वा अध्याय सद्गुरूंच्या मुमुक्षु यवनाचा उद्धार, ब्राह्मण बालकास दृष्टीदान आणि पंडिताचा गर्वहरण या लीला आहेत. तर 17व्या अध्यायात भक्त जाधवास यमाच्या पशातून मुक्त केल्याचा आहे आणि जामदारावरती अनुग्रह केला. 18व्या अध्यायामध्ये श्री चिदंबर दीक्षित आख्यान वर्णिलं आहे, तर 19व्या अध्यायामध्ये स्वामींचा परमशिष्य बाळाप्पा याचं वृत्त कथन केलेलं आहे. 20व्या अध्यायामध्ये श्री स्वामीसूत आख्यान सांगितलं आहे, तर 21व्या अध्यायात श्री स्वामी समर्थांनी अवतार समाप्ती केल्याचं सांगून हा ग्रंथ पूर्ण झालेला आहे. त्यामुळं प्रत्येक लीला ही स्वामींच्या वेगवेगळ्या अध्यायामधून आपल्याकडे स्पष्ट व्यक्त होते. स्वामींच्या बद्दलची संपूर्ण माहिती ह्या 21 अध्यायांमध्येच पूर्ण होते. तसं तर आपल्या स्वामींचं कार्य हे फक्त 21 अध्यायांमध्येच समाप्त होतं असं नाही, मात्र त्यामधील काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या स्वामी भक्तांना माहीतच असायला हव्यात याचं परिपूर्ण आणि अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये व्यक्त हा ग्रंथ आहे. त्यामुळं स्वामींना आपल्या पुण्यतिथीमुळं किंवा पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला काही अभिवादन करायचं असेल अथवा स्वामींपर्यंत आपल्याला जर पोचायचं असेल, तर अवश्य तुम्ही एकदा श्री गुरु लीलामृत अथवा श्री स्वामी समर्थ सारामृत याचं पठण अथवा वाचन हे नक्की करा, जेणेकरून स्वामी आपल्यावरती सदैव प्रसन्न राहतील आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती अवश्य राहील. आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळजवळ सगळं माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त देखील तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील आणि समस्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला अवश्य सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि लाईक केल्यानंतर हाईप म्हणून जे बटन येईल त्यावरती देखील क्लिक करा आणि आपल्या चॅनलला असा सपोर्ट देत राहा. आणि यासोबतच आणखीन कोणत्या प्रकारची माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओजमधून हवी आहे त्याबद्दल देखील मला अवश्य कमेंट करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला सर्वांना श्री गुरु लीलामृत वाचण्यासाठी खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.